हॅलो फ्रेंड्स, हर्षास किचन मॅजिकमध्ये आपलं स्वागत आहे। आज मला सकाळी सकाळीच मेदूवड्याची ऑर्डर आली, तर आपण चला बनवूया मेदूवडा। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, तुम्हाला बारीक बारीक टिप्स मी देणार आहे। सगळ्यात पहिले आपण सांबार बनवण्यासाठी एक मोठ्या साईजची शिमला मिरची, 2 टोमॅटो, छोटे होते म्हणून मी 2 घेतले, नाहीतर एक मोठा असला तर मोठा टमाटर एक घ्यायचा, एक कांदा घेतला आहे आणि एक बटाटा घेतला आहे। हे सर्व पहिले पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे, नंतर ते रफली चॉप करून घ्या आणि बटाटा सोलून घ्या आणि त्याचे मीडियम साईजचे काप करून घ्या। हे आपण कुकरमध्ये शिट्टी काढून घेणार आहे याची सर्व याची, जेणेकरून हॉटेलसारखा आपला सांबार बनल। आणि याच्यामध्ये मी सांबार मसाला वापरणार आहे एव्हरेस्टचा। सगळ्यात पहिले आपण हे दोन्ही वेगवेगळ्या भांड्यामध्ये ठेवायचं, म्हणजे एका भांड्यामध्ये अर्धी वाटी डाळ तुरीची घ्यायची। तुरीची डाळ जास्त घ्यायची नाही। त्या तुरीच्या डाळीमध्ये अर्धा चम्मच हळद टाकायची आणि ते कुकरमध्ये ठेवून त्याला किमान 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्या। आणि फ्रेंड्स, माझे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। चला मग आता आपण जी मेदूवड्यासाठी डाळ लागते, उडदाची डाळ, तर ह्याच्यामध्ये मी 2 वाटी डाळ 15 मिनटं अगोदर गरम पाण्यामध्ये भिजू टाकली होती। ही 15 मिनटात गरम पाण्यामध्ये टाकली तर 15 मिनटात भिजून येते। याला पाणी न टाकता थोडंसं म्हणजे नॉर्मल पाणी टाकायचं, म्हणजे 2-3 चम्मच पाणी टाकायचं फक्त, जास्त पाणी टाकून मिक्सरला फिरवायचं नाही। ते बारीक करून घ्यायचं आणि ही बॅटर एका भांड्यामध्ये काढून आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चांगलं फेटून घ्यायचं, म्हणजे किमान 5 मिनिटं तरी तुम्हाला फेटावं लागेल। त्याच्यामध्ये 1 चम्मच मीठ टाकलं आणि ते चांगलं फेटायचं, म्हणजे त्याचा फ्लफीपणा आला पाहिजे, त्याला फ्लफीनेस आला पाहिजे। चांगलं फेटून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आतमध्ये ते चांगलं सॉफ्ट झाले पाहिजे आणि फुगले पाहिजे, हॉटेलसारखे झाले पाहिजे। तर त्याच्यामध्ये आपल्याला ते आतमधून फ्लफी झाले पाहिजे, तर त्यासाठी आपल्याला 1/4 टीस्पून खायचा सोडा टाकायचा, त्याने आतून सॉफ्ट होतात। आणि ते चांगलं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे किमान 5 मिनिटं तरी तुम्हाला फेटावं लागेल, त्याने फ्लफी होतात मेदूवडा हॉटेलसारखा। आणि ही चेक आपलं बॅटर व्यवस्थित झालं आहे की नाही त्यासाठी पण मी तुम्हाला सांगणार आहे कसं आपण चेक करायचं। कलरचे म्हणजे ते व्हाईट, एकदम व्हाईट, शुभ्र व्हाईट होतात फ्लफीनेस आल्यावर। सगळ्यात पहिले एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं ते चेक करायसाठी की बॅटर व्यवस्थित झाला आहे की नाही। भांड्यात पाणी घेऊन त्याच्यामध्ये थोडं बॅटर टाकून पाहायचं। समजा बॅटर वरता आलं की म्हणजे आपलं बॅटर रेडी आहे। चला तर मग आता एका भांड्यामध्ये आपण पाणी घेऊया आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मी थोडं बॅटर टाकून दाखवते, तर तुम्ही पाहू शकता की बॅटर वरते आले आहे पाण्यामध्ये, म्हणजे पहा तरंगत आहे पाण्यामध्ये बॅटर, म्हणजे बॅटर आपलं रेडी आहे मेदूवड्याचं। आता आपण गॅस चालू करून सगळ्यात पहिले वाफ काढून घ्यायची कुकरची, थोडं थंड होऊ द्यायचं। एकदम गार थोडं एकदम गरम आपण मिक्सरला फिरवायचं नाही भाज्या वगैरे, नाही तर त्या ओढू शकतात। थोडं गार झालं की ते ज्या भाज्या टाकल्या होत्या आपण कट केलेल्या आणि डाळ ती मिक्सरला फिरवून घ्यायची। सगळ्यात पहिले आपण गॅस चालू करूया, सगळ्यात पहिले सांबार बनवूया। सांबार जेवढ्या वेळ जास्त उकळलं जाईल तेवढी टेस्ट चांगली होत होतं त्याच्यामध्ये। सगळ्यात पहिले आपण त्याच्यामध्ये मोठा 1 चम्मच तेल टाकूया। तेल कडकडीत गरम झालं म्हणजे त्याच्यामध्ये आपण जिरं टाकायचं। या पद्धतीने बनवून पहा, तुम्ही बाहेरचे मेदूवडे खाणं विसरून जाल।
घरीच इतके छान होतात ते. जिरे तळतळलं की त्याच्यामध्ये एक कांदा बारीक चिरलेला आणि एक लाल मिरची, हिरवी मिरची टाका आणि त्याच्यामध्ये लसूण आणि अद्रकचा पेस्ट टाका 1 चम्मच. ते मी नेहमी घरी बनवून ठेवत असते. ते चांगलं भाजून घ्यायचं, म्हणजे कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं. आणि त्याच्यामध्येच मी टाकलं पहिले टोमॅटो. तिखट वगैरे टाकलं नाही, पहिले टोमॅटो टाकून घेतला. ते चांगलं भाजून घेतलं, त्याच्यामध्ये मीठ टाकलं, थोडेसे टोमॅटो मुरू दिले. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये 1 चम्मच तिखट, अर्धा चम्मच हळद आणि 1 चम्मच धनिया पावडर टाकला आहे आणि आपला हे मसाला टाकला आहे, सांबार मसाला. आणि ते डाळ त्यात टाकून घेतली आहे आणि ती चांगली उकळून घ्यायची. किमान 10 मिनिटं तरी उकळायचे. एका साईडला आपण आता कढई ठेवूया, त्याच्यामध्ये तेल टाकूया, मेदूवडे तळायला घेऊया. सगळ्यात पहिले एक पाणी घ्यायचं, पाणी त्या आपल्या गाळणीला लावून घ्यायचं पाणी आणि त्याच्यावरच मेदूवडा थापून घ्यायचा, म्हणजे ते सोडताना आपल्याला बरे पडतात आणि मेदूवडे छान गोल गोल हॉटेलसारखे बनतात. हे चांगले शिजून घ्यायचे. आणि मेन गोष्ट, मेदूवडा टाकताना तेल चांगलं गरम असलं पाहिजे, नंतर मेदूवडा तेल ओढतो. आणि गोल्डन कलरचे होईपर्यंत मेदूवडे फ्राय करून घ्यायचे आणि गरमागरम सर्व करायचे. अशीच माझ्या व्हिडिओला पहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नाशिकमध्ये आपण क्लाउड सर्व्हिस सुरू केली आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काही ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही करू शकता. कॉन्टॅक्ट नंबर मी पुढे दिला आहे, तर प्लीज एकदा ऑर्डर करून नक्कीच पहा. धन्यवाद.